सर्वांनाच तरुण दिसायला आवडतं, परंतु वाढत्या वयानुसार वृद्धत्व येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु ही प्रक्रिया काही प्रमाणात थांबवता येते. कसे? चला बघूया. नमस्कार मित्रांनो. वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यामध्ये बदल होत जातो व आपण थोडे वृद्ध दिसायला लागतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे व सर्वांच्याच बाबतीत घडते. परंतु काही जण त्यांच्या वयापेक्षाही म्हातारे दिसायला लागतात, म्हणजे त्यांना अकाली वृद्धत्व आल्यासारखे वाटते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो. असे का आणि याची कारणे काय आहेत आणि याच्यापासून आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे बघू की आपल्याला अकाली वृद्धत्व का येते आणि आपल्या चेहऱ्यावर ते का जाणवते. अकाली वृद्धत्व येण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली व्यवस्थित झोप न होणे. आपण जर सकाळी उठतो तेव्हा आपली झोप झालेली नसेल तर आपल्याला थकवा जाणवतो व आणखी पुन्हा झोपाविषयी वाटते. आणि असे न केल्यास दिवसभर आपल्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो व आपण आहे त्याच्यापेक्षा म्हातारे दिसायला लागतो. महत्त्वाची गोष्ट आहे पोषक आहारांचा अभाव. आजकाल फास्टफूडचे प्रमाण वाढलेले आहे. फास्टफूड खाल्ल्याने तुमचे पोट भरल्यासारखे तुम्हाला वाटते, म्हणून शरीराला त्यातून पोषक घटक न मिळाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवेल, तुम्ही उत्साही दिसणार नाही. ह्या गोष्टी मुख्य जरी असल्या आणि आपण त्या टाळत जरी असलो तरी पण बरेच जण अकाली म्हातारे दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. याची आणखी काही कारणे आहेत व ती खूप महत्त्वाची आहेत, ती आपण बघू. तुमचा चेहरा थकलेला जाणवणे किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक तणाव. आपण जर कोणत्या मानसिक तणावामध्ये असू तर आपली पूर्ण झोप होणे कधीही शक्य नाही. आपले जेवणाकडे लक्ष राहणार नाही आणि याचा सगळा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसेलच. मग आपण काय करायला पाहिजे हे सगळे टाळण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देतो. बघा, तुम्हाला आवडतात का? मानसिक तणावाचे नियोजन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपल्या डेली रुटीनकडे काळजीपूर्वक बघा. आपण आपल्या डेली रुटीनमध्ये काही बिनमहत्त्वाच्या अनावश्यक गोष्टी तर करत नाही ना, हे आपण बघितले पाहिजे. कारण आपण आपल्या नकळत बिनमहत्त्वाच्या ज्या गोष्टीचा आपला काही संबंध नाही अशा गोष्टीमध्ये नकळत गुंततो व विनाकारण तणाव आपल्यावर ओढवून घेतो. तुम्हाला ज्या गोष्टी ऊर्जा, उत्साह, आनंद देतात अशा गोष्टी आपल्या डेली रुटीनमध्ये आहे का हे चेक करून बघा. नसतील तर त्याचा जाणीवपूर्वक समावेश करा. कारण तुम्ही ज्या गोष्टी दिवसभर करता त्यामध्ये तुम्हाला आनंद वाटत नसेल, तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल तर व त्या गोष्टी महत्त्वाच्या नसतील तर त्या तुम्ही टाळलेल्या बरा, म्हणजे तुम्हाला मानसिक तणाव कमी येईल. ज्या गोष्टी आपण बदलवू शकत नाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले बरे. दिवसभरात आपल्यासमोर अशा अनेक घटना येतात ज्यामध्ये आपला काही रोल नसतो किंवा ज्या गोष्टी आपण बदलवू शकत नाही. मग आपण त्या बदलवण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा. एक तर आपण त्या गोष्टी ॲडजस्ट केल्या पाहिजे किंवा शक्यतोवर त्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला मानसिक तणाव येणार नाही. आपल्या रुटीनमध्ये आपण दिवसभर सकारात्मक असतो का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्यावर नकळत नकारात्मक गोष्टी लादल्या जात आहे का किंवा आपण नकारात्मक लोकांसोबत वावरतो आहे का, त्यांच्या गोष्टी ऐकतो आहे का व त्या आपल्यासाठी आवश्यक आहे की नाही याचे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिले तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो व विनाकारण आपण विकत घेतलेला तणाव बऱ्याचपैकी कमी होईल. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी तुम्ही टाळू शकता ज्यामध्ये तुम्हाला तणाव येतो व त्या महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला तणाव तर कमी होईलच आणि शेवटी तुम्हाला शांत झोप लागेल. पण शांत झोप लागण्यासाठी तुम्हाला रात्री एक झोपेची निश्चित वेळ नक्की ठरवा. त्याच्या अर्धा तास आधी तुम्ही मोबाईल बंदच करून टाका आणि शक्य झाल्यास झोपताना काही
सकारात्मक वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे झोपताना तुमची माइंडवर कोणतेही प्रेशर राहणार नाही व तुम्हाला हळूहळू शांत झोप लागायला लागेल आणि तुम्ही वेळेवर झोपल्यामुळे तुमची झोप पूर्ण होऊन सकाळी तुम्हाला उठल्यावर ताजेतवाने वाटेल. एक वेळा तुम्ही आनंदी, उत्साही, ऊर्जावान राहायला शिकले व तशा सवयी लावून घेतल्या की वृद्धत्व तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निसर्गाचे नियम हे सतत कार्यरत असतात. त्यामुळे आपले वय वाढत जाणे आणि आपण हळूहळू वृद्धत्वाकडे झुकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा स्वीकार करून सकारात्मकतेने आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. या सर्व गोष्टींना सकारात्मकतेने पुढे जा. त्यामुळे तुम्हाला तणाव कधीच येणार नाही आणि हे सगळं स्वीकारल्यामुळे तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने आपल्या जीवनामध्ये पुढे जाल आणि हेच तुम्हाला नेहमी तरुण ठेवण्याचे कारण बनेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. नमस्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.